नमस्कार. रामकृष्ण हरी. जय गुरु. जय गुरु. आपण कुठून आलाय? आम्ही श्री क्षेत्र जेऊर ते श्री क्षेत्र पंढरपूर इंचगिरी संप्रदाय रसाळ महाराज दादांच्या दिंडीमध्ये आम्ही चाललेलो आहोत. कसं काय अनुभव कसं काय? आता गेली 4-5 वर्ष मी ब्रह्मचैतन्य कलामंच बुध आणि आम्ही 2 वासुदेवाच्या वेशभूषेमध्ये या दिंडीमध्ये जात असताना रसाळ महाराज इंचगिरी संप्रदाय दादांच्या दिंडीमध्ये आम्हाला अतिशय चांगला अनुभव आलेला आहे. आम्हाला कुठलीच कधी आयुष्यात कसलीही कमतरता पडत नाही आणि दादांच्या दिंडीमध्ये येणारा प्रत्येक भाविक हा निस्वार्थीपणाने आपले घरदार शेती ती सगळं घरदार प्रपंच सगळं बाजूला ठेवून एक 15-20 दिवस या दिंडी सोहळ्यामध्ये वाहून घेतो आणि पांडुरंगाची ओढ म्हणजे कधी एकदा पांडुरंग भेटतोय असं या प्रत्येक वारकऱ्यांना वाटत असतं आणि पांडुरंगाच्या ओढीने आम्ही पंढरपूरला चाललेलो आहोत. या दिंडीतून वारीमध्ये वासुदेवाचं काय महत्व आहे? वासुदेवाचं महत्व म्हणजे आम्ही या दिंडीत वासुदेवाचं मुद्दामून वेशभूषा केलेली आहे की बाबा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पिंगळा असेल वासुदेव असेल अशा वेगवेगळ्या ज्या साधू संत महंत जे आहेत आपण पाहत आहात पहिल्यापासून पिंगळा वासुदेव हा आपला हिंदू धर्म टिकवण्याचे काम करत आहेत. आता गेले कित्येक वर्ष तुम्ही बघत आहात त्याच्या अगोदर पिंगळा दिसायचा वासुदेव दिसायचे पण अलीकडच्या काळामध्ये वासुदेव कमी आणि सांताक्लॉज जास्त दिसायला लागलेले आहेत. पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अजूनही पंढरपुरामध्ये वाळवंटी जर आपण गेलो चंद्रभागेमध्ये तर भरपूर असे वासुदेव नाशिकला ठिकठिकाणी आपल्याला अजूनही वासुदेव पाहायला मिळतात आणि ही वासुदेव ही कला लोप पाहू नयेत यासाठी आम्ही ही वासुदेवाची वेशभूषा घेतलेली आहे. आता तुम्ही पंढरपूरला निघालात. हो. आता आज मुक्काम कुठे आहे? आज मुक्काम आमचा निडर राणी आहे. ही सुद्धा आमच्या दिंडीमध्ये असते. अतिशय गोड असा हा आपल्या दिंडीमधील राणी हा घोडा आणि आज आमचा निडर या गावी मुक्काम आहे. तुम्ही बघत आहात या राणीला असं तुम्ही हात लावा काही करणार नाही कारण दादांच्या दिंडीमधील ही राणी आहे. एक प्रकारे दादाच आमच्या बरोबर असतात आणि पंढरपूर पर्यंत असे सर्व बैलजोडे असेल रथ असेल सर्व वारकरी सर्व आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पंढरपूर पर्यंत जात असतो. बर बर. अश्व तुमच्या बरोबर आहे का? हो अश्व आमच्या बरोबर आहे. बर बर. धन्यवाद. धन्यवाद.